ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अहिंसा समता तुष्टिर तपोदानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा आपल्या विभूती सांगतात। विभूती सांगत असताना भगवंतांनी काही सामान्य विभूती सांगितल्या आणि काही विशेष विभूती सांगितल्या। या सामान्य विभूती सांगत असताना अंतःकरणामध्ये निर्माण होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत ही सुद्धा भगवंताचीच विभूती आहे। म्हणजे एकच परमात्मा आहे, परंतु तो परमात्मा चैतन्यरूप असलेला ज्ञानरूप असलेला परमात्मा वेगवेगळ्या भावामध्ये प्रगट होतो। म्हणून कालच्या श्लोकामध्ये काही भाव सांगितले, त्याच्यामध्ये बुद्धी ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख जन्म मृत्यू भय आणि अभय हे सगळे अंतःकरणामध्ये होणारे जे काही विकार आहेत या सगळ्यांचं प्रकाशन करणारा परमात्माच आहे। परमात्म्यामध्ये मुळेच त्या ठिकाणी हे निर्माण होतात। परमात्माच या रूपाने प्रकाशित होत असतो। एकच परमात्मा जरी असला तरी वेगवेगळ्या रूपामध्ये का प्रकाशित होतो, जशी ज्याची प्रकृती असेल जसा ज्याचा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो परमात्मा प्रगट होत असतो। वेगवेगळ्या बल्बमधून आल्यानंतर वेगवेगळा प्रकाश तिचा होतो। काही ठिकाणी लाल प्रकाश पडतो, काही ठिकाणी निळा पडतो, काही ठिकाणी पिवळा पडतो। बल्ब जसा असेल तसा तिचा प्रकाश पडतो। विजेमध्ये कोणताही रंग नाही, लाल नाही, निळा नाही, पिवळा नाही, काही नाही। तसं परमात्मा जो आहे तो ज्ञानरूप एकच आहे, नित्य आहे, परंतु तोच परमात्मा जशी अंतःकरण उपाधी असेल तसा वेगवेगळ्या भावात प्रगट होतो। ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे, पाणी एकच आहे, पण ते पाणी जर मिरचीच्या झाडाला गेलं तर त्यातून तिखटपणा व्यक्त होतो, आणि ते पाणी जर ऊसाच्या झाडाला गेलं तर गोड रस मिळतो। मग पाणी गोड आहे का पाणी तिखट आहे? पाणी पाणीच आहे। जीवनाची उदक परी मिरिया माझी तीख आणि उसी गोड असं म्हटलेलं आहे। मला ते 3च चरण आठवली, अजून एक चरण त्याच्यामध्ये आहे। पाणी जे आहे ते एकसारखंच आहे, जीवनाची उदक परी मिरिया माझी तीख। मिरचीच्या झाडाला गेलं किंवा हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी वीख तैसा अज्ञानाशी दुःख सुखतो सज्ञानाशी। एकच स्वाती नक्षत्राचं पाणी आहे, पण ते जर स्वाती नक्षत्राचं पाणी सर्पाच्या तोंडात पडलं तर त्याचं विष होतं। तेच स्वाती नक्षत्राचं पाणी जर शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती होतो।
पाणी एकच असताना मोती झाला आणि विष झाला, हा फरक का झाला? ज्याच्यात ते पडलं त्याच्यानुसार फरक झाला. जैसे जीवनाची उदक परी विषी होय मारक, का मिरिया माझी तिख उसी गोड. जीवन देणारं जे पाणी आहे ते एकच आहे. तसं चैतन्य सगळ्याच्या अंतकरणात एकच आहे. पण मग काही लोक सुखी का, काही लोक दुःखी का, काही लोक रागीट का, काही लोक प्रेमळ का, जशी उपाधी असेल तसं, जसं ज्याचं कर्म असेल तसं. परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये एकरूपानेच आहे. रामाच्या अंतकरणात जो आत्मा आहे तोच रावणाचे आहे. रावणाचा आत्मा वेगळा आणि रामाचा आत्मा वेगळा असं नाही, दोघांचा आत्मा एकच आहे. पण तो आत्मा, तोच परमात्मा रावणामध्ये जेव्हा व्यक्त होतो त्यावेळेस दुःखरूपाने व्यक्त होतो, रजोगुणाने व्यक्त होतो, तमोगुणाने व्यक्त होतो. आणि तो जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांच्या अंतकरणात व्यक्त होतो तो वेगळ्या भावाने व्यक्त होतो. म्हणून भगवान परमात्मा सांगतात हे सगळे भाव जे आहेत, सुख दुःख भव भय अभय काल सांगितलं, म्हणजे भीती ही सुद्धा भगवान परमात्म्याचा एक भाव आहे. आणि अभीती, अभय म्हणजे भीती न वाटणं. पुढे दैवी गुण सांगणार आहेत 16व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये पहिलाच गुण सांगितलेला आहे अभय. ज्ञानोबारांनी त्याच्यावर सुंदर वर्णन केलेलं आहे. अभय शब्द कशाला म्हणायचा, अभय कशामुळे प्राप्त होतं. ज्ञानोबाराय म्हणतात वास्तविक पाहता भीती जी असते ती दुसऱ्यापासून असते. द्वैताद्वय भयम भवती. पण जो एकरूप झाला, जो भगवत स्वरूप झाला त्याला भीती नाही. पाणी बुडूये मिठाते तव मिठची पाणी आते, तेवी आपण झालेने अद्वैते नाशे भय. जो अद्वैत स्वरूप झाला त्याला भीती कोणाची, कोणापासून असणार आहे. सगळ्यामध्ये जर त्याला परमात्मा दिसत असेल तर त्याला भीती वाटणार नाही. हा अभय हा श्रेष्ठ गुण सांगितला. मग अभयामध्ये परमात्मा आहे. अभय परमात्मा रूपाने प्रगट होतो, परमात्माच अभय रूपाने प्रगट होतो ज्ञानी माणसामध्ये, आणि तो परमात्माच अज्ञानी माणसामध्ये भय रूपाने प्रगट होतो. ज्ञान असेल तर अभय, आणि ज्ञान नसेल तर तोच भय रूपाने प्रगट होतो. काही ठिकाणी चांगले गुण प्रगट होतात, काही ठिकाणी वाईट गुण प्रगट होतात. जसं अंतकरण असेल, जसं कर्म असेल त्याप्रमाणे. म्हणून हे सगळे विकार भगवान म्हणतात माझ्यापासूनच निर्माण होतात. या सगळ्या विकारांचा प्रकाशक मी आहे. भयामध्ये सुद्धा मी आहे आणि अभयामध्ये सुद्धा मी आहे. कधी कधी अभय चांगलं आहे, कधी कधी भय सुद्धा चांगलं आहे. मृत्यूच्या भीतीने एखादा परमार्थ करायला लागला तर ते भय सुद्धा चांगलं आहे. रोगाच्या भीतीने एखादा परमार्थ करायला लागला तर ते भय सुद्धा चांगलं आहे. म्हणून हे सगळे सापेक्ष भाव आहेत, येणारे जाणारे भाव आहेत. पण या सगळ्यांचा प्रकाशक मी आहे भगवान सांगतात. पुढे आणखीन काय भाव सांगितले त्याच्यामध्ये, अहिंसा समता तुष्टीस तपोदानम यशो यशः भवंती भावा भूतानाम मत्त एव पृथग्विधा. अहिंसा नावाचा एक भाव आहे. भगवान म्हणतात तो माझ्यामुळेच आहे. अहिंसा ही सुद्धा भगवंताची एक विभूती आहे. अहिंसा शब्दाचा अर्थ काय आहे? कायेने वाचेने मनाने कोणालाही पीडा न करणं ही अहिंसा आहे. तो आणखीन पुढे भाव आहे. ज्ञानोबारायांनी अहिंसेची व्याख्या थोडीशी वेगळी केलेली आहे. पण सर्वसामान्य लोकांमध्ये अहिंसा कशाला म्हणायचं? ज्याला साधन करायचं आहे, ज्याला भक्ती करायची, त्याच्या जीवनात कायेने वाचेने मनाने कोणालाही दुःख होईल असं वागू नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागणं म्हणजे हिंसा आहे. हिंसा म्हणजे एखाद्याला मारणं म्हणजेच हिंसा नाही. वाईट बोलणं सुद्धा हिंसा आहे. वाईट एखाद्याचं मनाने चिंतन दुसऱ्याकडून करवणं ही सुद्धा हिंसा आहे. पण हे हिंसेच्या सुद्धा व्याख्या ज्या आहेत त्या देश काळ परिस्थितीनुसार बदलतात. आता एखादा देशाचा सैनिक असेल, तो सीमेवर उभा आहे, समोर शत्रू आलेला आहे, तर त्याला आता आपण म्हणणार का हिंसा नाही? प्रवचनात ऐकले आता बंदुकीची गोळी चालवू नको.
त्याच्या दृष्टीने तिथे गेल्यानंतर तो क्षत्रिय असल्यामुळे हिंसा करणं हा सुद्धा धर्म होऊन जातो. उष्ण्या घाई झुंजावे म्हटलेलं आहे. शेतकरी शेती करत असताना पिकावर औषध फवारतो, अनेक जीवजंतू मारले जातात. हिंसा आहे का हिंसा आहे? तसं पाहायला गेलं तर वरवर हिंसाच आहे. पण पीक चांगलं येतं आणि त्या पिकामध्ये लोकांचं जीवन जगलं जातं म्हणून तो करतो. म्हणून लोकांच्या हिताकरता, जगाच्या हिताकरता तो करत असल्यामुळे ती हिंसा नाही, अहिंसा आहे. म्हणून प्रत्येकाची अहिंसेची व्याख्या वेगळी. शेतकऱ्याची अहिंसा वेगळी, मी काल पण सांगितलं. सैनिकाची अहिंसा वेगळी, साधकाची अहिंसा वेगळी. साधकाला ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे, त्यामुळे त्याने कुठल्याही प्रकारे कायेने वाचेने मनाला कोणाला पीडा देता कामा नाही, कारण त्याने चित्त अशुद्ध होतं. म्हणून ज्ञानोबारायांनी अहिंसेची व्याख्याच वेगळी सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात काया वाचा काय जगाच्या सुखोद्देशे, काया शरीर वाचा मानसे, रहाटणे ते अहिंसे रूप जाण. सगळ्या जगाला सुख वाटेल, जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा आणि मानसे, रहाटणे वागणं ते अहिंसेचं रूप आहे. शरीराने वाणीने मनाने सगळ्या जगाला सुख होईल असं वागणं ही अहिंसा आहे. म्हणून असा अहिंसा नावाचा जो गुण आहे, तो अहिंसा नावाचा गुण भगवान म्हणतात माझी विभूती आहे. जिथे जिथे तुम्हाला अहिंसा दिसेल अशा पद्धतीची, त्या ठिकाणी समजायचं माझी विभूती आहे. म्हणून अहिंसा एक गुण सांगितला. नंतर दुसरा गुण सांगितला समता. समता सांगत असताना अनेक ठिकाणी ही समता आलेली आहे. समता गीतेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. शत्रू आणि मित्र याच्यामध्ये समान राहणं. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही, आपपरू नाही चैतन्य जायसा. सर्वांच्या मध्ये तो समान पाहतो. शत्रू असेल काय, मित्राला काय, समान म्हणजे त्याच्या वृत्तीमध्ये शत्रू आला तरी द्वेष निर्माण होत आहे, मित्र आला तरी आसक्ती निर्माण, समान चित्त त्याचं राहतं. मान केला काय, कोणी अपमान केला काय, त्याच्यात तो समान राहतो. समशत्रूचे मित्रेचे तथा मान अपमानयोः. पुढे शीतोष्ण सुख दुःखेषु. सुख आलं काय आणि दुःख आलं काय, त्याचं अंतःकरण समान राहतं. जसं सुख आल्यानंतर अंतःकरण असतं तसं दुःख आल्यानंतर राहतं. ही समता आहे. काही मनातली समता आहे, काही ठिकाणी बुद्धीतली समता आहे. मनातली समता साधन समता आहे, बुद्धीतली समता सुद्धा साधनातली समता आहे. आणि शेवटी परमात्मा स्वरूपाला सगळीकडे पाहणं ही खरी साध्य समता त्याला म्हणता येईल आपल्याला. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शिना. त्याला सर्वामध्ये सम असलेलं परमात्मा तत्व दिसतं आणि त्या परमात्मा सम असलेल्या परमात्मा स्वरूपात तो राहतो. ही खरी समता, याला साध्य समता म्हणतात. वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, अशी त्याची अवस्था होऊन येते. ज्या ठिकाणी आपल्याला अशी समता दिसेल समजायचं तिथं भगवंताची काय आहे, विभूती आहे. आपण नेहमी उदाहरण सांगत असतो. तुकाराम महाराज अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचायला बसले आणि तुकाराम महाराजां आले वाचायला बसल्याबरोबर तिथं असलेले जे पक्षी आहेत ते उडून गेले. उडून गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, ज्या अर्थी हे पक्षी उडून गेले त्या अर्थी या पक्ष्यांना काय वाटते, माझी भीती वाटते. ज्या अर्थी माझी भीती यांना वाटते, आपलं सोडून दे, आपण उडून लावतो पक्षी असलेले. माणसं असली तरी तिथं नको वाटतात आपल्याला, माणसंही गेली पाहिजेत, पक्ष्याचं जाऊ द्या. पण तुकाराम महाराजांनी पक्षी उडाल्यानंतर म्हणायला लागले, ह्या पक्ष्यांना ज्या अर्थी माझी भीती वाटते त्या अर्थी अजून माझा सर्वात्मक भाव झालेला नाही. अवघी भूते साम्य आली. पुढचं बोला.
पाठांतर असेल तर सांगेल ना कोणी. अवघी भूते साम्य आली, देखिली कैम्या होती. सर्व भूत साम्याला आलीत. हे असं मला कधी त्या ठिकाणी अनुभवाला येईल. आणि तिथंच अनुष्ठान करायला सुरुवात केली. महाराज म्हटले, जोपर्यंत ते पक्षी परत येऊन बसत नाहीत तोपर्यंत मी नामस्मरण थांबवणार नाही. काय अवघी भूते साम्य आली, देखिले म्या कै होती. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. मगच पांडुरंगाची कृपा झाली असं मी मानेल. कशा करता सांगितलं उदाहरण? साम्य, समता. अशी समता ज्यांच्या ठिकाणी आलेली आहे. अहो, रेड्याच्या पाठीवर वळ आसूड मारल्याबरोबर इकडं ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर उठला. लोकांनी विचारलं, तुमचंही नाव ज्ञानेचं आहे आणि त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. महाराज म्हणले, बरं मग काय फरक काय? तो आणि मी काय वेगळा आहे? ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, वेगळी कामा तया नाही. अशी समता ज्यांना प्राप्त झालेली आहे, भगवंताची विभूती आहे. त्याच्यानंतर दुसरी विभूती सांगितली म्हणजे तुष्टी. तुष्टी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती, संतुष्ट असणं. आहे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं, संतुष्ट असणं, ही सुद्धा एक भगवंताची, संतोष ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. जिथं आपल्याला असा संतोष पाहायला मिळतोय, समजायचं तो मनुष्य भगवंताचा खरा भक्त आहे किंवा भगवंताची विभूती तिथे प्रगट झालेली आहे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मय्यर्पिता मनोबुद्धिर योमत भक्त समे प्रिया. निरुपचार संतोष असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचार संतोषी जो. आपला संतोष वेगळा आहे. आपल्या मनासारखं घडलं तर आपल्याला तेवढ्यापुरता संतोष होतो आणि मनाच्या विरुद्ध घडलं तर लगेच असंतोष निर्माण होतो. हा संतोष हा खरा संतोष नाही. नित्य तृप्तो निराश्रया म्हणजे तो संतोष जो आहे कधीही भंग पावत नाही. समुद्रामध्ये ज्याप्रमाणे पाऊस आला काय, नद्या आल्या काय पाणी घेऊन, आणि दुष्काळ पडला काय, आला तरी तो एकदम हे होत नाही, हुरळून जात नाही, आणि गेला काही पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला तरी तो आटून जात नाही. तीच ओवी सांगितली आम्ही. जैसा जळे नित्य निर्भरू. उपचाराशिवाय संतोष पाहिजे. आपल्याला उपचारानंतर संतोष घ्यायची सवय लागली. कोणी आपल्याला उपचार केला तर संतुष्ट, नाही तर मग संतुष्ट नाही. हे जे महात्मे असतात यांचा संतोष कशावर अवलंबून असतो? कारण यांचा संतोष जो आहे तो यांनी आपला आत्मा जो आहे, परमात्मा, माझ्या हृदयात परमात्मा बसलेला आहे आणि तो परमात्मा परिपूर्ण आहे. मला संतोषाकरता दुसऱ्या कशाचीच गरज नाही. यदृच्छा लाभ संतुष्टो. तिथल्या ओव्या बघा, काय आली एखादी ओवी ह्याच्यापेक्षा वेगळी. संतुष्ट जो आहे तो निरुपचार संतुष्ट आहे. आपल्यामध्ये संतुष्ट आहे. बाहेर त्याला संतुष्ट व्हायला त्याला बाहेर जावं लागत नाही. इकडं माझ्याकडे बघा, अर्थ काय आहे तोही बघा. तशी ओवी आठवते का बघा. त्याच्या संतोषाकरता त्याला बाहेर जावं लागत नाही. म्हणून बाहेर पाऊल न घाली. हो, जयाचे मन आपल्या आतच संतुष्ट राहतं. त्याला बाहेर संतोषाकरता यावं लागत नाही, बाहेर जावं लागत नाही, अशा अर्थाच्या ओव्या आहेत. तो केवी रंजवे काय पालवणे भिल्लाचेनी आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. तिथल्या ओव्या महत्वाच्या आहेत. जो त्या ठिकाणी आपल्या आतमध्ये संतुष्ट आहे. स्वसुख अनुभवी न भोगी वृद्धी. संतुष्ट.
आपल्यातच जो संतुष्ट आहे तो तुष्टी. त्याच्यानंतर विभूती सांगताना तपोदानम यशो यशः, तपसुद्धा भगवंताची विभूती सांगितली. पण हे तप म्हणजे काय? शरीराला उलटं टांगून घेणं नाही बरं का. तप म्हणजे काय? तपाचे 3 प्रकार सांगितले भगवंतानी. सात्विक तप, रजोगुणी तप आणि तमोगुणी तप. तमोगुणी तप कशाला म्हटलंय, रजोगुणी तप कशाला म्हटलंय, एका वाक्यात सांगता आलं पाहिजे. आणि सत्वगुणी तप कशाला म्हटलंय, वय ग्रंथ बघायची गरज नाही पडली पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. तमोगुणी तप कशाला म्हटलंय? स्वतःच्या शरीराला पीडा देणं, आपल्यामुळे दुसऱ्यालाही पीडा देणं, हे तमोगुणी तप आहे. आपलंही शरीराला जीवाला त्रास देणं आणि दुसऱ्यालाही त्रास देणं, तमोगुणी तप आहे. रजोगुणी तप त्या ठिकाणी मानासाठी केलेलं आहे, कीर्तीसाठी केलेलं आहे. मला लोकांनी मोठं म्हणावं, हो, काहीच खायचं नाही का, म्हणजे तपस्वी माणूस आहे असं लोकांनी म्हणलं पाहिजे म्हणून, हे रजोगुणी तप आहे. आणि देवाच्या प्राप्तीकरता शरीराची आटणी करणं. ज्ञानोबा म्हणतात, स्वरूपाच्या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे विरातेची तप. आपल्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी याच्याकरता शरीराची आटणी करणं, इंद्रियांची आटणी करणं, भगवंताची प्राप्ती व्हावी मला याच्याकरता चाललेलं आहे. आणि तेही शास्त्रीय मार्गाने चाललेलं आहे. म्हणून कायिक तप सांगितलं देवाने, वाचिक तप सांगितलं, मानसिक तप सांगितलं, आणि ते सत्वगुणाला अधिष्ठित असलेलं तप पाहिजे. सगळं गीतेमध्ये आलं आहे. म्हणून अशा प्रकारे जे तप केलं जातं, भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे. जिथे आपल्याला हे तप दिसेल ते तप म्हणजे समजायचं तिथे माझं काहीतरी अंश आहे. दानम, दान ही सुद्धा एक भगवंताची विभूती आहे. पण दानामध्ये सुद्धा सात्विक दान आहे, रजोगुणी दान आहे, तमोगुणी दान आहे. सात्विक दान कशाला म्हणतात? श्रीराम, सात्विक दान कशाला म्हणतात? देशे काले पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे. म्हणून एक गीता पाठवायला पाहिजे कोणतरी, अभ्यास झालेला. मला टोक आठवतात फक्त. मला दिलं पाहिजे, द्यायचं माझं कर्तव्य आहे. भगवंतानी मला हे सगळं दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे, आणि माझं कर्तव्य आहे. देवाने मला जर दिलं तर मी पण दुसऱ्याला दिलं पाहिजे. मग दातव्यम इति यद्दानम दीयते, अनुपकारिणी म्हटलेलं आहे. अनुपकारिणी म्हणजे कुठल्याही प्रत्युपकाराची इच्छा न करता. नाही तर त्याने लग्नात आपल्याला काय दिलं होतं ते लिहून ठेवायचं आणि त्याच्या लग्नाच्या वेळेस तेच नेऊन द्यायचं, तेवढंच. किंवा एखाद्या व्यक्तीला द्यायचं, तो आपल्या काहीतरी उपयोगाला पडेल, मी दिलं तर कधीतरी तो मला देईल, अशा भावनेने देणं. ही दातव्यमिति दानम दीयते अनुपकारिणे, म्हणजे कुठल्याही उपकाराची इच्छा न करता माझं कर्तव्य आहे, मला देवाने दिलेलं आहे ना, मी एखाद्याला देतोय. देत असताना माझी ममता तेवढीच कमी होते. मी थोडं जरी दिलं तरी माझी ममता त्यातून कमी झाली. माझ्या धनाविषयी असलेली माझी ममता, माझ्या पदार्थाविषयी ममता कमी झाली. मला ममता कमी होण्याकरता हा उपयोगी आहे म्हणून मी देतोय. आणि हे देत असताना सुद्धा देश पाहून द्यावं, काल पाहून द्यावं, पात्र पाहून द्यावं, कोणालाही देऊ नये. दिलं आणि त्याचा दुरुपयोग केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. अन्न देताना विचार करू नका, पण द्रव्य देताना पात्राचा विचार करा. तो कुठं जाणार आहे द्रव्य. म्हणून दान जे आहे त्या दानाचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलंय. सन्मानाने दिलं पाहिजे, स्वधर्माने कमवून दिलं पाहिजे. जोडून या धन
उत्तम व्यवहारे आणि मग उदास विचारे. हो, नाही तर कोल्हापूर लुटलं आणि सोलापूरला पंगत घातली, ते दान सांगितलं नाही. दिल्यानंतर त्याचा पश्चाताप नाही झाला पाहिजे. दिल्यानंतर अभिमान आपल्याला निर्माण नाही झाला पाहिजे. असे दानामध्ये खूप प्रकार आहेत. म्हणून दान देणं म्हणजे द्रव्य देणंच असं नाही बरं का. मानदान आहे, प्रेमदान आहे, विद्यादान आहे, सगळ्यात मोठं दान ज्ञानाचं दान आहे. म्हणून आपल्याला जे शक्य होईल ते माणसाने देणं, हे आपल्या करताय, चित्तशुद्धी करताय असं मानून देणं, देवाची सेवा आहे असं मानून देणं, देवाने मला दिले म्हणून मी देतोय अशा भावनेने देणं. या दानामुळे सुद्धा चित्त शुद्ध होतं. दानामुळे सुद्धा आपल्याला आपली ममता कमी होते आणि भगवत प्राप्ती होण्यामध्ये सुलभता होते. म्हणून जिथे जिथे दान असेल समजायचं ती भगवंताची विभूती आहे. आज अनेक दानी लोक होऊन गेले. आपल्याला आपण नेहमी त्या कर्णाचं उदाहरण सांगतो. कर्ण ते म्हणतात दाढी करायला बसलेला होता आणि एक मनुष्य आला आणि त्याला मागायला लागला. तर कर्णाने ती डाव्या हाताने ती सोन्याची वाटी होती दाढी करायची त्याची, ती उचलली आणि त्याला त्याच्या झोळीमध्ये टाकली. तो म्हणायला लागला, अहो तुम्ही दाढी करताय, आसवच्या अवस्थेमध्ये कोणताही धार्मिक विधी करायचा नसतो. नंतर मी तुमच्या घरी येतो, घरी आल्यानंतर सन्मानाने मला तुम्ही द्या, पुन्हा डाव्या हाताने देताय, तुम्ही उजव्या हाताने दिलं पाहिजे. कर्ण म्हणायला लागला, घरी गेले जाईपर्यंत मेलो तर, म्हणून आताच देऊन टाकतो. म्हणून दानामध्ये कर्णाचं काय सांगितलेलं आहे, महत्त्व सांगितलेलं आहे. असे अनेक लोक होऊन गेले. त्या शिबीराजाने आपलं शरीराचं मांसच दान केलेलं आहे. बलिराजा दानामध्ये मोठा आहे. याचक मागण्याकरता भगवंतचे याचक बनून आले. बलिराजाने विचारलं काय पाहिजे, म्हटले मला 3.5 पावलं भूमी पाहिजे. म्हटले तुम्हाला मागायची अक्कल दिसत नाही, कारण मी एवढा राजा असताना फक्त 3.5 पावलं भूमी मागता. म्हटले मी संतुष्ट आहे. राजाला अभिमान होता की मी देणार आहे म्हणून. मग भगवंताने त्याच्या समोर असं त्रिविक्रम असं रूप धारण केलं. एका पावलात खालचे लोक व्यापले, दुसऱ्या पावलात वरचे लोक व्यापले आणि सांगितलं 3रा पाऊल कुठं ठेवू सांग. बली म्हणायला लागला, तुम्ही दिसायला तर लहान होते, आता एवढे मोठे झाले. म्हटले मी सुरुवातीला लहानच असतो, तुझा अभिमान घालवण्याकरता मोठा झाला. तुला वाटतं मी देणार आहे, जगात कोणी देणारं नाही बाबा, सगळ्यांचा देणारा मी आहे. सांग आता कुठं ठेवू 3रा पाऊल. बलीने सांगितलं 3रा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. तुम्ही माझं घेतलंय पण मी अजून तसा शिल्लक आहे, मी घेऊन टाका. मीचं दान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळे, अहंकाराचं दान. आपण पेवीन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही नातळे गा. म्हणून तू मन हे मीची करी म्हटलंय. सर्वत्र नमस्कारी मज एका, ते दानम. त्याच्यानंतर यशो यशहा, यश ही भगवंताची विभूती आहे. जिथे जिथे आपल्याला यश पाहायला मिळेल समजायचं तिथे काहीतरी भगवंताचं अधिष्ठान आहे. यश हा भगवंताचा गुण आहे. यश शब्दाचा अर्थ काय? धर्मामुळे होणारी कीर्ती, किंवा शंकरानंदांनी अर्थ केला आहे की हा ब्रह्मज्ञानी आहे अशी होणारी कीर्ती. म्हणून यश धर्मानुसार जो वागतो आपोआप त्याचं यश वाढतं, कीर्ती वाढते. व्यक्ती जरी गेली तरी त्याचं यश जे आहे त्या यशाच्या रूपाने तो जिवंत राहतो, कीर्तीच्या रूपाने जिवंत राहतो. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्तिमुख त्यांचे नारायण. म्हणून यश ही सुद्धा भगवंत, जिथे आपल्याला काही यश दिसतंय समजायचं तिथे भगवंताची विभूती आहे. यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण भगवंतानी कोणाला दिलेला आहे?
यत्र योगेश्वर कृष्णो